वरुड मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार त्यांनी मोर्शी येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचं आयोजन करून माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन आमदार असताना वरुड मोर्शी शहराच्या विकास कामासाठी मंजूर करून आणलेला 15 कोटी रुपयांचा निधी सध्याचे आमदार चंदूभाऊ यावलकर परत पाठवल्याचा आरोप करून अधिवेशन संपण्याच्या अगोदर रद्द केलेला 15 कोटी रुपयांचा निधी परत आणण्याची मागणी देवेंद्र भुयार यांनी केली आहे। त्याचप्रमाणे सध्याचे आमदार यावलकर यांनी 3 अधिवेशनातून किती निधी मंजूर करून आणला ते सुद्धा जनतेसमोर सांगावे असे आवाहन पत्रकार परिषदेतून केलं। चारगड प्रकल्प सुरू आहे आणि बरेच दिवसापासून तो प्रकल्प प्रलंबित आहे, परंतु आता नव्यानेच त्या प्रकल्पाला वाढीव निधी प्राप्त झाला असं आम्हाला समजलं आणि तो वाढीव निधी सध्याच्या आमदाराने किंवा सध्याच्या जे काही राजकीय लोक आहेत त्यांच्या प्रयत्नाने आला अशी सर्वत्र मतदारसंघात चर्चा चालू आहे। या बाबतीत जो प्रकल्प होता खोपडा ह्या 16 MCMचा प्रकल्प होता, पैकी 150 कोटी रुपये त्याच्यावर मंजूर झाले आणि दुर्दैवानं असं झालं का त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या प्रकल्पामध्ये झाला, अव्यवहार्य झाला, सगळा अव्यवहार्य। त्याच्यामध्ये 16 MCM प्रकल्प पूर्ण करणं 150 कोटीत गरजेचं होतं, परंतु 6 MCM प्रकल्प 150 कोटीत पूर्ण झाला, म्हणजे 10 MCM प्रकल्प खतम केला, खाल्ला त्यांनी, भ्रष्टाचार करून टाकला संबंधित अधिकाऱ्यांनी। त्यात आमदार खासदारांनी नाही केला, अधिकाऱ्यांनी गडबड त्याच्यामध्ये केली आणि मग ते सगळे अधिकारी इथून पडून गेले। पण आपल्याकडे 16 MCMचं पाणी पापुप्र म्हणजे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र त्याला म्हणते, ते उपलब्ध असताना 6 MCM प्रकल्प पूर्णत्वाचा गेट बंद करायचे की 16 MCM आहे त्या पूर्ण क्षमतेनं पूर्ण करायचा, हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला। त्याच्यावर मी डिपार्टमेंटला सांगितलं, 2 वर्ष तर कोरोनामध्ये गेले, 1 वर्ष गुवाहाटीच्या भानगडीत गेलं, 3 वर्ष माये वाया गेले, ते दुर्दैवानं वाया गेले। आणि मग तेव्हाही लोकांनी म्हटलं का देवेंद्र भुयारमुळेच कोरोना आला, हे मला मान्य आहे का मॅच आणला, तर त्याच्यामध्ये 2च वर्ष काम करायसाठी भेटले, 2 वर्षात काम करायला जे मिळालं त्याच्यामध्ये मी शासनाकडे व्यय अग्रक्रम समिती SLEC कडे प्रस्ताव पाठवला, त्याच्यातून मी मान्यता सुद्धा केली। त्या प्रकल्पाले अतिरिक्त 100 कोटी रुपयाचे तरतूद सुद्धा आपल्याच कार्यकाळात आपण करून घेतलेली आहे। त्याच्यावर पूर्ण कागदपत्र सहित पुरावे सगळे आपल्याकडे आहे, सगळे पुरावे आपल्याकडे आहे, एक कागद। आणि त्यावर अनेक एक्झिक्युटिव्ह, अनेक डेप्टी, अनेक जे त्याच्यावर बदलले, लोकांचे आंदोलन मोर्चे चालले, यांना अनुदान दिलं, या घराला दिलं तर त्या घराला का दिलं नाही, त्या गल्लीला दिलं तर त्या गल्लीला का दिलं नाही, असे अनेक आंदोलन, अनेक मोर्चे त्याच्यावर झाले। आणि पूर्वी त्याच्यामध्ये अव्यवहार करताना ज्या लोकांचं कुडाचं घर होतं परंतु ते सत्तेत होते, त्यांनी अतिरिक्त जास्त पैसे काढले, मर्यादेपेक्षा क्षमतेपेक्षा जास्त पैसे काढले आणि गरीब लोकांवर अन्याय झाला हे लक्षात आलं। ग्रामसेवक सस्पेंड झाला, अधिकारी सस्पेंड झाले, आमचे एक सहकारी नितीन लुंगे आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ते प्रकरण उकरून काढलं। त्याच्यावर चौकशी लागली, चौकशीमध्ये आम्ही सांगितलं का कोणाला सस्पेंड करा, निलंबित करा, कोणावर कारवाई करा, हा आमचा त्यातला उद्देश नाही, कुणाला आम्हाला म्हणजे भिकले लावा असं आमचा काही मुळात स्वभाव नाही, परंतु प्रकल्पातून कोणीही वंचित राहू नये, सगळ्यांना मोबदला समान मिळाला पाहिजे, काळ्या मातीचा मोबदला मिळाला पाहिजे, अंतराचा मोबदला तो मिळाला पाहिजे, गुणक त्याचं 4 गुणक लागलं पाहिजे, ते मोबदला मिळाला पाहिजे। या सगळ्या गोष्टी आम्ही डिपार्टमेंट करणं टप्प्याटप्प्यानं मी निधी आणून ते सोडून घेतलेलं आहे। त्याचा सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा आपल्याच कार्यकाळात पूर्ण झाली। आमदार महोदयांना विकास होते का जो प्रकल्पाचं काम मी माझ्या पंचवार्षिक एकच प्रकल्पाचं मी करू शकलो नाही, बाकी 9 प्रकल्पाचे मी काम केले। चिंचोली गवळीचा प्रकल्प केला, जामगाव खडक्याचा प्रकल्प PDN केला, भेंबडीचा PDN पूर्ण केलं, चांदची PDN जवळपास 90% पूर्ण झाली, तिकडे पवनी प्रकल्पात पाणी नेलं, झटामजिरी प्रकल्पात फिडर कालव्याचं काम पूर्ण केलं, आपल्या चिंचर गावान ते एक सुरडीपर्यंत नदीच्या फिडर कालव्याचं काम पूर्ण केलं, अनेक प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आपण नेले। फक्त दुर्दैवानं आणि आंबाळ्यासारख्या प्रकल्पावर PDN साठी अटल भूजल योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठवला, त्याच्यावर सुद्धा मान्यता करून घेतली। सिंचन प्रकल्प, अनेक सिंचन प्रकल्पासाठी पैसे आणले, पाझर तलावासाठी आणले, बंधारेसाठी आणले, मोठ्या प्रमाणात 350-400 कोटी रुपये बंधाऱ्यासाठी आणले, कामं चालू सपाट्यानं, 90% कामं पूर्ण झाले। बंधारे आणताना पूल कम बंधारा म्हणजे वरती पूल आणि खाली बंधारा, पाणी पण आणलं पाहिजे आणि वाहतूक पण झाली पाहिजे, या पद्धतीचं नियोजन आपण सगळं मतदारसंघामध्ये करून घेतलं आणि एक प्रकल्प सुटलेला होता त्याच्यावर सुद्धा आपल्याच कार्यकाळात सुधारित प्रशासकीय मान्यता करून घेतलेली होती। सर्व समाजासाठी निर्माण होत असलेले सभागृह, मंदिर, प्रार्थनास्थळे रद्द करणे चांगले नसून एखाद्या समाजाजवळ सभागृहासाठी जागा उपलब्ध नाही त्यांना उपस्थित जागा उपलब्ध करून देणे
ही नगर परिषदेची लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून माझ्या कार्यकाळात विविध ठिकाणच्या कामासाठी जागा उपलब्ध होत नसताना सुद्धा तिथे जागा उपलब्ध करून घेतल्यावर ती कामे पूर्ण केली असल्याचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. निम्न चारगड प्रकल्पासाठी सुद्धा प्रस्तावित कामाचा निधी मंजूर करून घेतला असल्याचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पत्रकार परिषदेतून माहिती देताना सांगितलं. जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.